इराण विरुद्ध अमेरिका. मागच्या महिनाभरापासून सुरू असलेलं हे युद्ध कोण जिंकणार तेव्हा ना अमेरिकेच्या लक्षात आले. इराणला फक्त हवेतून मिसाईलनं हल्ले करून जिंकता येणं शक्य नाहीये. इराणला पराभूत करायचं असेल तर अमेरिकेला आपलं सैन्य त्या देशामध्ये उतरवावं लागेल. अमेरिकेनं आता त्या दिशेनं पावलं उचलल्याची माहिती समोर येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार अमेरिका मिडल ईस्टमध्ये आपले आणखीन 10,000 सैनिक पाठवण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे इराण सुद्धा अमेरिकेला जोरदार उत्तर देण्याची तयारी करतोय. अमेरिकेनं जर आपलं सैन्य इराणमध्ये उतरवलं तर त्याचा सामना करण्यासाठी इराण तब्बल 10 लाख सैनिकांची फौज उभी करत असल्याची माहिती आहे. यानंतर जर इराण आणि अमेरिका यांच्या जमिनीवरती युद्ध झालं तर इराण अमेरिकेला सळो की पळो करून सोडेल असं बोललं जातंय. नक्की काय घडतंय? अमेरिकेचा सामना करण्यासाठी इराण 10 लाख सैनिक कसे उभा करतोय? हे सैनिक अमेरिकेला सळो की पळो कसं करू शकतात? जमिनीवरच्या युद्धात अमेरिका इराणचा पराभव का करू शकत नाहीये? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी इराण 10 लाख सैनिकांची फौज कशी उभा करतोय ते पाहूयात. अमेरिका सध्या मिडल ईस्ट रिजनमध्ये आणखीन 10,000 सैनिक तैनात करण्याचा विचार करत आहे. तर वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या सैन्यामध्ये पायदळासह आर्म्ड व्हेइकलही असू शकतात. याचाच अर्थ अमेरिका आपल्या फौजा जमिनीवरती उतरवण्याचा विचार करत आहे. अमेरिकेचे मिडल ईस्टमध्ये आधीच 5,000 मरीन आणि 2,000 पॅराट्रुपर्स तैनात आहेत. हे 10,000 सैनिक या सैनिकांना जाऊन मिळतील. त्यांच्याशीच लढण्यासाठी इराण तब्बल 10 लाख सैनिकांची फौज उभा करतोय. इराणच्या तन्सीम न्यूज या स्थानिक वृत्तसंस्थेनं लष्करी सूत्रांचा हवाला देत ही बातमी दिली. रिपोर्टमध्ये म्हटलंय अमेरिका इराणवरती जमिनीवरून हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळं आता इराणच्या तरुणांमध्ये सैन्यात भरती होण्यासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसात इराणी तरुण मोठ्या संख्येनं बसीज फोर्स, IRGC आणि सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज करत आहेत. इराणी आर्मीचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अली जहानशाही यांनी इशारा दिलाय की जमिनीवरचं युद्ध शत्रूसाठी अधिक धोकादायक आणि महागात पडणारं ठरेल. इराण अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे असं ते म्हणाले. आता अमेरिकेनं जरी इराणमध्ये आपल्या फौजा उतरवल्या तरी अमेरिकेला इराणला पराभूत करणं का शक्य होणार नाहीये? जमिनीवरच्या युद्धात इराण अमेरिकेला कसा सळो की पळो करू शकतो हे समजून घेऊयात. जमिनीवरच्या युद्धात अमेरिका इराणला पराभूत करू शकत नाही यामागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे इराणची जिओग्राफी. इराणच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला प्रचंड मोठी पर्वतरांग आहे. झॅग्रोस माउंटन रेंज असं या पर्वतरांगेचं नाव. ही पर्वतरांग दक्षिणेला पर्शियन गल्फ पासून पश्चिमेला इराक आणि तुर्कीपर्यंत पसरलेली आहे. या पर्वतरांगेमुळे इराणला एक प्रकारे नैसर्गिक संरक्षण मिळालं आहे. ही पर्वतरांग एवढी खडकाळ आहे की तिला पार करणं जवळपास अशक्य आहे. याचा अनुभव 1980च्या दशकात इराकला आलेला आहे. सद्दाम हुसेननं इराकमध्ये 1979 साली सत्ता मिळवल्यानंतर थेट इराणवरती हल्ला केला होता. सद्दामचा प्लॅन होता इराणच्या पश्चिम दिशेनं हल्ला करून जिंकत जिंकत पुढे जायचं. पण लाख प्रयत्न करूनही सद्दामच्या सैन्याला इराणची झॅग्रोस माउंटन रेंज पार करता आली नाहीये. इराणचे सगळे मोठे शहर याच पर्वतरांगेच्या पूर्वेला आहेत. इराकी सैन्याला या शहरांपर्यंत पोहोचताच आलं नाहीये. शेवटी इराणनं प्रतिहल्ला केला आणि सद्दामच्या सैन्याला मागे ढकललं. अखेर दोन्ही देशांनी 8 वर्ष युद्ध करून जैसे थे परिस्थिती स्वीकारली. एवढं मोठं युद्ध करूनही इराकला इराणची 1 इंच जमीनही जिंकता आली नाही. अशा प्रकारे इराणच्या उत्तरेला कॅस्पियन समुद्र आहे. त्याला लागूनच अल्बोर्ज माउंटन रेंज आहे. त्यामुळं उत्तरेच्या दिशेनं सुद्धा इराणवरती हल्ला करणं अत्यंत अवघड आहे. आता जर एखाद्या देशाच्या सैन्यानं प्रचंड प्रयत्न करून या दोन्ही पर्वतरांगा पार केल्या आणि इराणमध्ये प्रवेश केला तर त्यांच्यासमोर दुसरं मोठं संकट उभं राहील ते म्हणजे इराणच्या वाळवंटाचं. इराणमध्ये दश्त ए लूत आणि दश्त ए कबीर या नावाची 2 वाळवंट आहेत. हे जगातल्या सगळ्यात उष्ण प्रदेशांपैकी एक आहेत. दश्त ए लूत वाळवंटात 2005 साली रेकॉर्ड ब्रेक 70 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. अशा परिस्थितीमध्ये लढाई करणं हे अत्यंत अवघड काम आहे. या भौगोलिक रचनेमुळेच कोणत्याही देशाला इराणचा पराभव करणं जवळपास अशक्य आहे. जमिनीवरच्या युद्धात अमेरिका इराणला पराभूत करू शकत नाही यामागचं दुसरं कारण म्हणजे इराणमधले वेगवेगळे एथनिक ग्रुप्स. इराणची लोकसंख्या 9 कोटींपेक्षा जास्त आहे, पण इथं फक्त एका एथनिक ग्रुपचे लोक राहत नाहीत.
इराणमध्ये पर्शियन लोक आहेत, अझरी लोक आहेत, कुर्द आहेत, अरब, बलोच आणि तुर्कमानी सुद्धा आहेत. इराणच्या एकूण लोकसंख्येत 62% पर्शियन आहेत, 16% अझरी, 10% कुर्द आणि उरलेले 12% अरब, बलोच आणि तुर्क आहेत. त्या प्रत्येक एथनिक ग्रुपची स्वतःची वेगळी भाषा आहे, वेगळी संस्कृती आहे. या सगळ्यांना इराणच्या सत्तेनं शिया मुस्लिम म्हणून एकत्र आणलं आहे. मात्र तरी सुद्धा इथं सातत्यानं एकमेकांच्या विरोधात आंदोलनं पाहायला मिळतात. या सगळ्यांना एकत्र करणं हे इराण पुढचं मोठं चॅलेंज आहे. मात्र त्यापेक्षा मोठं चॅलेंज इराणवरती आक्रमण करणाऱ्या देशांपुढे उभं राहणार आहे. इराणवरती आक्रमण करणाऱ्या देशाला आधी इराणच्या भौगोलिक परिस्थितीला मात द्यावी लागेल. ते जर शक्य झालं तर इराणवरती राज्य करण्यासाठी या सर्व एथनिक ग्रुप्सना एकत्र आणावं लागेल, जे फार अवघड काम आहे. याच कारणामुळे भारतावरती 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना इराण मात्र कधीच जिंकता आलेलं नाहीये. या गोष्टीचा अंदाज अमेरिकेला आहे. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं इराणच्या जनतेशी मदत मागतायत. इराणच्या जनतेनं तिथली इस्लामिक राजवट उलथवून टाकावी असं आवाहन ट्रम्प यांनी वारंवार केलं आहे. अमेरिकेलाही माहीत आहे की इराणी जनतेच्या मदतीशिवाय ते इराणच्या सत्तेचा पराभव करू शकत नाहीत. इराणचा इतिहास राहिला आहे की तिथले एथनिक ग्रुप आपापसात कितीही संघर्ष करत असले तरी जेव्हा इराणवरती बाहेरून हल्ला होतो तेव्हा ते सगळे एकत्र येतात. सद्दाम हुसेननं जेव्हा इराणवरती हल्ला केला तेव्हा सुद्धा हेच घडलं. सद्दामला वाटलं होतं की इराणवरती हल्ला केल्यानंतर तिथले अरब मुस्लिम इराकच्या बाजूने येतील, कुर्द लोक सुद्धा इराकी सैन्याला साथ देतील अशी सद्दामची अपेक्षा होती. पण तसं काहीच घडलं नाही. सद्दाम हुसेनच्या हल्ल्यानंतर इराणची जनता एकत्र आली आणि त्यांनी मिळून इराकचा पराभव केला. हेच कारण आहे की जमिनीवरच्या युद्धामध्ये इराणचा पराभव करणं जवळपास अशक्य आहे. जमिनीवरच्या युद्धात अमेरिका इराणला पराभूत करू शकत नाही. यामागचं तिसरं कारण आहे ते म्हणजे इराणचं प्रॉक्सी वॉर. खरं तर इराण या युद्धात अमेरिकेविरुद्ध आणि इस्रायल विरुद्ध एकटा लढत नाहीये. त्यांच्या मदतीला आणखीन 2 संघटना आहेत. एक म्हणजे लेबनॉनमधली हिजबुल्ला आणि दुसरी म्हणजे यमनचे हुती बंडखोर. हिजबुल्ला ही इस्रायलच्या उत्तरेला असलेल्या लेबनॉनमधली एक सशस्त्र संघटना आहे. ही इस्रायलची कट्टर विरोधक आहे. इराणनं हिजबुल्लाचा वापर इस्रायल विरुद्ध प्रॉक्सी वॉरसाठी केला. सुरुवातीला इराणवरती अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश हल्ले करत होते. पण आता इस्रायलचे हल्ले कमी झाले आहेत कारण इस्रायल आता हिजबुल्लाशी लढण्यास व्यस्त झालाय. इस्रायलनं इराणवरती हल्ला केल्यानंतर हिजबुल्लानं इस्रायलची युद्ध सुरू केलं. त्यामुळं इराण युद्धाची सगळी जबाबदारी अमेरिकेवरती आलेली आहे. परिस्थिती अशी आहे की समजा अमेरिकेनं इराणमध्ये सैन्य जरी उतरवलं तरी अमेरिकेच्या मदतीला इस्रायलचं सैन्य येईल अशी शक्यता जरा कमीच आहे. अशा प्रकारे इकडे यमनमधले हुती बंडखोरही इराणच्या बाजूने उभे आहेत. यमनची बॉर्डर सौदी अरेबियाला लागून आहे. हुती बंडखोरांच्या माध्यमातून इराण सौदी अरेबियाविरुद्ध प्रॉक्सी वॉर लढतो. हुतींच्या टार्गेटवर इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धनौका आहेत. ते एक प्रकारे इराणला समुद्र मार्गाने कव्हर देत आहेत. अमेरिकेने जर समुद्री मार्गे इराणमध्ये सैन्य उतरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आधी हुती बंडखोरांचा सामना करावा लागेल. हुती बंडखोर हे रेड सी मधला समुद्र मार्ग सुद्धा चोक करू शकतात. अशा या प्रॉक्सी वॉरमुळे इराणची ताकद एवढी वाढली आहे, म्हणूनच त्याला थेट पराभूत करणं अत्यंत अवघड आहे. एकूणच काय तर जरी अमेरिकेने इराणमध्ये सैन्य उतरवण्याचा निर्णय घेतला तरी थेट युद्धात अमेरिका इराणला पराभूत करू शकेल अशी शक्यता जरा कमीच आहे. उलट अमेरिकेचं सैन्य इराणमध्ये आलं तर इराण अमेरिकेला सळो की पळो करून सोडेल अशी परिस्थिती आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतंय? अमेरिका खरंच इराणमध्ये आपलं सैन्य उतरवणार का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.